असं करायला नको होतं त्याने. काल रात्रीपासून तू हेच बोलतीयस. म्हणजे पत्र फाडतो आणि डस्टबिन मध्ये. गीता, आपलं काल बोलणं झालं नाही यावर. आता तू काय करायचं ठरवलंस? कशाबद्दल? नोकरीचं. म्हणजे? तू सोड नोकरी. गीता, तू बरी आहेस ना? काय बडबडतीयस? अशा माणसाकडे काम करून काय फायदा आहे? तुला मिळेल दुसरी चांगली नोकरी. गीता, मी माझ्या आई बाबांचा एकुलता एक मुलगा आहे. असं मनात येईल तेव्हा नोकरी नाही सोडू शकत. आणि घर कसं चालवणार आहोत आपण? मी आहे ना. गीता, तू मूर्खासारखी बडबड करू नकोस. हा चल. मनीष, तू व्यवस्थित ठेवलं होतंस ना त्याच्या डेस्कवर ते पत्र? हो. तुझ्या समोर फाडलं का त्याने? जान्हवी, म्हणजे त्याने फाडलं तेव्हा तू होतास का तिथे? नाही. मग एक पॉसिबिलिटी अशी असू शकते ना की दुसऱ्या कोणीतरी फाडलं असेल. अगं, कोण करणार असं? मुळात श्रीच्या केबिन मध्ये जाणार कोण? अगं, कामाशिवाय श्रीच्या केबिन मध्ये जाण्याची कोणालाच परवानगी नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पत्र फाडण्यात कोणाला काय इंटरेस्ट असेल? जान्हवी, त्या दिवशी श्रीच्या केबिन मध्ये कुणीच नाही गेलं. अगं, मी ते पत्र ठेवलं त्याच्या टेबलवर, मग तो आला. नंतर मी जेव्हा गेलो तेव्हा ते पत्र डस्टबिन मध्ये होतं. याचाच अर्थ असा की जिजूनेच ते पत्र फाडले. पण माझं मन नाही मानते. काय? श्री असं काही करू शकतो? जान्हवी, मनाला लॉजिक नसतं. अरे पण मनाला कनेक्शन्स असतात ना. असं आपल्याला वाटतं जान्हवी. मला अजूनही श्री बरोबर डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटत नाहीये. मी नाही तुटले अजूनही त्याच्यापासून. जान्हवी यार, प्लीज, मला नाही बघवते तुला असं. काहीतरी गडबड होते मनीष.